नेपाल में फंसे पुणे के 23 नागरिक, ज्यादातर वरिष्ठ नागरिक, राज्य सरकार से लगाई मदद की गुहार। नेपाल घूमने गए पुणे के 23 नागरिकों का ग्रुप इस समय काठमांडू में फंसा हुआ है। भारत के लिए उड़ान सेवाएं रद्द होने और नेपाल में कर्फ्यू लगने के कारण उनकी वापसी का रास्ता बंद हो गया है। फंसे हुए नागरिकों में 21 लोग वरिष्ठ नागरिक हैं। इस स्थिति में उन्हें भोजन, दवाइयाँ और अन्य सुविधाएं मिल नहीं रही है, जिससे भय और चिंता का माहौल बना हुआ है। इन नागरिकों ने महाराष्ट्र राज्य के सरकार से मदद की अपील की है। उनका कहना है कि उनकी सुरक्षा और सुरक्षित भारत वापसी के लिए तत्काल कदम उठाए जाए। नमस्कार साहेब, पुण्यावरून आम्ही 23 लोकांचा ग्रुप 3 तारीखला रात्री आणि 4 तारीखला सकाळी पुण्यावरून आम्ही दिल्लीला गेलो। दिल्लीवरून आम्ही काठमांडूला आलो। काठमांडूला 4 तारीखला मुक्काम केला। 5 तारीखला आम्ही पोखराला गेलो। 5 आणि 6 ला आम्ही पोखराला होतो। 7 तारीखला आम्ही चंद्रगिरी रिसोर्टमध्ये राहिलो होतो। 8 तारीखला आम्ही 8 तारीखला चंद्रगिरी रिसोर्टवरून निघून आम्ही काठमांडूला पोहोचलो आणि रस्त्यातच आम्हाला कर्फ्यूचा त्रास झाला, तर बसमध्ये आम्ही रस्त्यामध्ये उतरलो आणि हॉटेलपर्यंत आम्ही चालत गेलो। त्यानंतर 8, 9 आणि 10 आम्ही हॉटेलमध्येच राहिलो आणि 10 तारीखची आमची पुण्याची येण्याची तिकीट होती, म्हणजे दिल्लीची तिकीट होती, दिल्लीवरून पुण्याची तिकीट होती। तर आम्ही एअरपोर्टवर पोहोचू शकलो ना, फ्लाईट रद्द झाल्यामुळं। आम्ही 23 लोक आहे आणि 23 मध्ये 21 लोक सिनियर सिटीजन आहे आणि बाकी आम्ही हॉटेल राहिलो आहे आणि सगळे वयस्कर असल्यामुळं आम्हाला हे मार्गदर्शन करावं आणि आम्हाला मदत करावी। नमस्कार साहेब। कौसरबाग कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी का चुनाव 28 तारीख को होने जा रहा है।